वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. पन्हाळा तालुक्यातील ज्योतिबा डोंगर येथे हातात कोयता व चाकू घेऊन व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 तरुणांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा डोंगर येथील सेंट्रल प्लाझा परिसरात रुद्र सोमनाथ मिटके व विवेक राजाराम बुणे हे दोघे तरुण हातात कोयता व चाकू घेऊन ते नाचवत असल्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला. हा व्हिडिओ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार भरतकुमार मोळके यांनी फिर्याद दाखल केली असून त्यानुसार रुद्र मिटके व विवेक बुणे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोडोली पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करून घटनास्थळी नेऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार परीट व हवालदार जोग हे करीत आहेत. देवाळे प्रतिनिधी प्रभाकर पाटील. माझं नाव रुद्र सोमनाथ मिटके. माझ्या मित्रांनी कोयता आणि चाकू व्हिडिओ व्हायरल केलेलं होतं म्हणून कोडोली पोलीस स्टेशन साहेबांनी मला खाली आणलेलं होतं आणि गुन्हा दाखल माझ्यावर केला होता आणि मी भाविकांनी कोयता घेऊन दहशत माजवलेली होती. पोलिसांनी मला समज दिलेला आहे, तुम्ही बी असं काय करू नकोसा आणि मी बी असं काय करत नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.